पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील चिमुरडीवर अत्याचार करून निर्घृण खून केल्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय ब्राह्मण समाजातर्फे शहरातील क्रांती चौक येथे भव्य निषेध आंदोलन करण्यात आले। यावेळी समस्त नागरिकांनी क्रांती चौकात रास्ता रोको करीत संबंधित घटनेतील आरोपीला फाशीच्या शिक्षेची मागणी केली। पोलीस आयुक्त यांना अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे मागणीचे निवेदन देण्यात आले। सामान्य असलं तरी काय पुरोहित आहे ना, पुरोहिताने नुसतं काय पूजाच जोडला तर मागच्या घटनेमध्ये न्याय लवकर मिळाल्यामुळं ही घटना घडली अशी जी नीच प्रवृत्ती आहे ही समाजात व्हायला नाही पाहिजे। त्या दृष्टीने हे निदर्शन आणि हा जो निषेध मोर्चा आहे आमचा निदर्शन आहे त्यासाठी आहे आणि अशी प्रवृत्ती खेचून मारली गेली पाहिजे। फास्ट कोर्टात न्याय मिळेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यांच्याकडून तीच आशा सर्व जनतेला आहे आणि हा पब्लिक क्राय आहे, हा पब्लिक क्राय आहे। या पब्लिक क्रायमुळं सरकारला कुठेतरी जाग येईल आणि या अशा ज्या लहान मुलीवर आघाडी कृत्य होऊन तिची जी हत्या झालेली आहे हे सर्वत्र निषेधार्ह आहे आणि सर्वच हिंदू समाजाला ही काहीच्या भाषणाची घटना आहे। अशा घटनेचा पुनर्विचार न होता याला त्वरित आळा बसावा आणि या आळा बसून अशी प्रवृत्ती जनतेच्या हातात घेऊन यांना खेचून मारावं असं माझं वैयक्तिक मत आहे। त्यामुळं पुढे असे प्रकार होणार नाही असं माझं मत आहे। हा यावर उपाय होऊ शकतो का? हा यावर उपाय होऊ शकत नाही। फास्ट कोर्टातही खूप लोक चालला जातात, कमीत कमी 6 महिने 8 महिने वर्षभरही राहिले त्याच्यामध्ये, पण त्या चिमुरडीवर न्याय हवा असेल तर फास्ट कोर्टात चालू आहे, अजून न्याय नाही।
म्हणून आमचं असं म्हणणं आहे, फास्ट ट्रॅक करण्यात आले का हा निर्णय जनतेच्या हातात द्यावा. त्याच नरसापूर गावात त्या आरोपीला उभं करावं, बिंदू उभं करावं आणि जनतेने त्याचा न्याय करावा. त्याला दगडाला भेटून पेटून मारावं. त्याचं त्याला त्या चिमोडीवर अत्याचार करून मारलं, त्याचं तेथील जनतेने त्याला कसं मारावं. असं आम्ही मला काही सामाजिक तत्व याचा जातीशी संबंध जातीला संबंध कमी येत नाही ह्याच्यामध्ये, जातीला संबंध जोडताच येत नाही ह्याच्यामध्ये. पण दोन व्यक्ती कसे हे थांबू शकत नाही कोणत्या समाजाला. पण आमच्या समाजाला न्याय मिळावा आणि सर्व समाजाने आम्हाला पाठिंबा देऊन आम्हाला या बिंदू कांबळेला तरी सजा मिळावी अशी आमची मागणी आहे. आणि ही मागणी कशाचं आहे, कायदा सुव्यवस्थेचं आहे का सरकारचं आहे? तो व्यक्ती पहिले आत होता, 2 वेळेस आत गेलेला होता, त्यानंतर तो बाहेर सुरू आला. त्याच्यावर पोलिसांनी वास ठेवायला पाहिजे होतं खरं म्हणजे. पण आता हे जे आहे हे त्यांनी सांगू शकत नाही की पोलिसांनी वाच का नाही ठेवला, काय नाही, त्याची पहिली प्रवृत्ती काय होती हे आता उघड होईलच. त्याप्रमाणे माझं हे तर म्हणणं आहे की या चिमुरडीला न्याय मिळण्यासाठी नरसापूर येथील गावातच त्या व्यक्तीला आणावं आणि जनतेच्या हवाली करावं. जनता योग्य तो निर्णय तेच करेल ही माझी वैयक्तिक